सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुका आहे। या ठिकाणी विविध प्रकारच्या आजारांवरती औषध हे आयुर्वेदिकच्या माध्यमातून दिले जाते। परंतु आता त्र्यंबक पासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्सुल, चिंचवड व वाघेरा जाणाऱ्या रस्त्यावरच्या वाघेरा घाटात रानभाजी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे। त्या रानभाजी घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व पर्यटक मोठ्या संख्येने या घाटात दाखल होत आहेत। या ठिकाणी हिरवा शालू धरती मातेने परिधान केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे व रानभाजी ही आज मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी दाखल झाल्या। त्र्यंबक तालुका म्हटला की या ठिकाणी आयुर्वेदिकचं माहेरघर म्हटलं जातं त्र्यंबक तालुक्याला। आणि या ठिकाणी विविध आजारांवरती औषधं हे आयुर्वेदिक मिळत असतात। आता आपण पाहू शकतो की रानभाजी महोत्सव हा महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानंतर रानभाजी ही आता या घाटामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे। आता त्या भाजीचं महत्त्व काय आहे आपण जाणून घेऊया। स्वतः ताई काय सांगाल तुम्ही, भाज्या कोणत्या कोणत्या तुमच्याकडे आहेत? पापळीची भाजी आहे, हां, अजून रसण्याची, हां, परत आकरेची, हां, आणि पाथरीची, हां, तांदूळक्याची। हां, ही भाजी कशी करायची? कारण शहरातल्या लोकांना ही भाजी कशी करावी माहीत नसते। बाफून घ्यायची, हां, पिळून घ्यायची, हां, आणि कांदा हिरवी मिरची घालून तळून घ्यायची ही भाजी। हां, आणि ही दुसरी भाजी ती पण तशीच करायची। हां, बाफून घ्यायची, आणि बांबूची भाजी जी आहे त्याला इकडे काय म्हणतात? तिला म्हणतात वास्ता। वास्ता। हां, ती बाफून घ्यायची, किसून घ्यायची, बाफून घ्यायची, हां, पिळून घ्यायची आणि मसाला टाकून बनवून घ्यायची कांदा। तिचा फायदा काय? या सांधावात काही असा दुखात आहे त्याच्यामुळे सांधे वातावरती सगळी भाजी चालू होती। आपण पाहू शकतो की विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। बाबा, हर्सुल म्हणलं की या ठिकाणी आयुर्वेदिकचं माहेरघर आहे। आता एवढ्या भाज्या इथे विक्रीसाठी ठेवल्यात, यांचा फायदा काय? यांचा फायदा काय आता ही आता इकडे बांबू म्हणतात, आमच्याकडे बांबू म्हणतात, इकडे काय म्हणतात? वास्ता। याचा उपयोग काय? भाजी करून हां, लोणचा बनवतोय, हां, भाजी बनवते, लोणचा बनवतोय। हां, ते खाल्ल्याने काय नेमकं काय भेटतं शरीराला? शरीराला म्हणजे ते आरोग्य तसं आहे ना। हां, आरोग्य त्या निरोग भाजी असा निरोग भाजी। खता पाण्याची पाणी काय नाही वालीच त्याला, नाही काही ना, नाही. जंगली भाजी ना, चांगली भाजी चांगली राहते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी पाण्यावर फक्त ही भाजी खाल्ल्यानंतर ह्यावरती पावडर मारलेले नाही, शरीरासाठी ही भाजी पोषक असल्याचंही यावेळेस धोंडीराम बाबा खेदुरकर यांनी सांगितले आहे। भाजी घेतली तुम्ही, काय सांगाल, कशी वाटते ही भाजी, काय असते? रानमेवा रानभाज्या आपल्या निसर्गाचा ठेवा आहे हां, आणि तो चवीला चांगलाच असतो। मी सगळ्यांना आवर्जून विनंती करायला घ्यावी। तुम्ही आणि कुठून आलेत? नाशिक शहरातून आलो। काय नाव? सिद्धार्थ। हां, माझं नाव टिया वर्मा आहे। हे परिसर खूप चांगला आहे, इथे खूप चांगली ताजी भाजी आहे। मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी यावं, त्या नेचरचा मजा घ्यावी आणि छान ताजी भाजी घ्यावी इथून। कॉलेज करतेस? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे। बरं, पण एकंदरीत परिसर कसा वाटतो? परिसर खूप छान आहे, खूप सुंदर आहे, पोल्युशन फ्री आहे, खूप मेंटेन ठेवलेलं आहे तुम्ही। तर थँक्यू नेचरला छान ठेवण्यासाठी। आपण पाहू शकतो की या ठिकाणी नाशिकवरनं सुद्धा जे आयुर्वेदिक ज्यांना हवं असतं शरीरासाठी, पोटक भाज्या पाहिजे असतील ते घेण्यासाठी या वाघेरा घाटात येत असतात। शामराव सोनवणे, हर्सुल, नाशिक।